नमस्कार मित्रांनो, रात्रीची नगरी या मराठी सत्यकथेच्या चॅनलमध्ये मी राजेश पाटील आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत करतो. मित्रांनो, आज मी तुमच्यासमोर जी कथा सादर करणार आहे त्या कथेचं नाव आहे शेजारची आंटी नीलम. तर मित्रांनो, या अगोदरचे सर्व भाग तुम्ही ऐकले असाल अशी अपेक्षा व्यक्त करून याच्या अगोदर काय झालं काय नाही हे रामायण महाभारत न सांगता थेट आता मी पुढं काय घडलं हे कथेमध्ये शेअर करणार आहे. तत्पूर्वी आपणास नेहमीप्रमाणे शॉर्टकटमध्ये थोडक्यात विनंती करतो की आपण आपल्या चॅनलला सबस्क्राईब करावे. माझी कथा आवडली तरच लाईक करा. तर मित्रांनो, पुढं आता असं घडलं की तिने त्या खोलीमधला पूर्ण दिवे बंद केले होते आणि त्या खोलीत सर्वत्र अंधार पसरला होता. तरीसुद्धा एखाद्या डोळस माणसाप्रमाणे ती धडक चालत आली. अंधारामध्ये चालायची तिला सवय असावी आणि मला मात्र तिचं खूप नवल वाटत होतं की ती एवढ्या इझीपणे अंधारामध्ये सुद्धा न अडखळता थेट पलंगापर्यंत कशी काय पोहोचली असेल असा प्रश्न माझ्या मनाला झोंबू लागला होता. परंतु मला त्याच्याकडे जास्त लक्ष द्यायला वेळ नव्हतं. मी तिला म्हणालो, लाईट का बंद केलात? तसं ती मला म्हणाली, मला लाज वाटते, मला अंधारामध्येच घेता येते. मग मी तिला परत म्हणालो, प्लीज आंटी लाईट चालू करा ना, माझी पहिलीच वेळ आहे, एकतर मला जमणार नाही आणि सुरुवात असल्यामुळे खूप अवघड जाईल. परंतु ती खूप हुशार होती, खूप चतुर. ती लगेच मला म्हणाली, तुम्ही कशाला काळजी करतायत? तुम्ही नका काळजी करू आणि टेन्शन पण नका घेऊ, मी आहे ना, मी सर्व काही शिकवते तुम्हाला. अंधार जरी असला तर सर्व उजेडामध्ये फिलिंग येते, असं तुम्हाला एवढी मस्त मजा देते. मित्रांनो, तिचं बोलणं ऐकून मला काय करावं क्षणभर काही सुचत नव्हतं. परंतु शेवटी तिच्या मनाप्रमाणेच मला वागावं लागणार होतं. मग मी थोडंसं शांत झालो. आता काय बोलावं आणि काय नाही अशी अवस्था माझी होती. मग मी थोडंसं शांत बसलो. गुपचूप बसून आता काहीच न बोलता शांत बसायचं आणि पुढं काय चालतंय तेवढंच बघायचं, हेच मी ठरवलं होतं. मग काही वेळ असाच गेला. मी तिथंच तसाच आडवा होतो. तीसुद्धा माझ्या बाजूला येऊन पलंगावर आडवी झाली. आता तिनं वरचे सर्व वस्त्र उतरवून टाकलेली होती आणि जी खालची साडी होती ती तिने साडी वर केली. तिच्या त्या मुलायम आणि सपाट जमिनीवर मी माझा हात फिरवू लागलो. मला मस्त मजा यायला लागली होती. 1-2 दिवसाच्या अगोदरच तिने तिची जमीन साफ केलेली असावी, कारण तिथं कसलाच अडथळा नव्हता. केस नव्हते की बाकी काहीच अडथळा नाही, एकदम चकाकीत तुळतुळीत गोटाच. मी मस्त हात फिरू लागलो तशी ती चित्कारू लागली. तिच्या तोंडातून मादक आवाज बाहेर येऊ लागले. ती मला म्हणाली, राजेश किती वेळ तरसावणार आहेस? तसं मी म्हणालो, आंटी मला थोडंसं मजा घेऊ द्या ना, थोडंसं खेळू द्या. असं म्हणून मी तिच्या वरच्या फुग्यांकडे हात घातला. आता वरूनसुद्धा हात फिरून आणि तिच्या गोलाकार आकारांना दाबून मी मस्त मजा घेऊ लागलो होतो. तिचे फुगे आता मी थोडं जोरजोरात दाबायला सुरुवात केली. तसं ती मला म्हणाली, मी रात्रभर तुझ्याजवळच आहे आणि कशाला टेन्शन घेतोस? जे काही करायचं आहे ते रिलॅक्स पण करू शकतोस ना, एवढी कशाला गडबड करायचं आहे? मग मी म्हणालो, गडबड कुठं करतो आहे, सर्व काही व्यवस्थितच होतं आहे ना. तशी ती मला म्हणली, एवढं जोरजोरात दाबायची खरंच गरज आहे का? जिथं नाही तिथं ताकद लावतात. लोकांचं पण खूप अवघड असतं आणि जिथं खरोखर ताकद दाखवायचं आहे त्या ठिकाणी मात्र आपली ताकद दाखवत नाहीत. त्याच्यामुळंच खूप ह्याच गोष्टीचं वाईट वाटतं आहे. मग मी म्हणालो, आंटी तुम्ही नका काळजी करू, मी ताकद तिथे पण दाखवणार आणि इथे पण दाखवणार. परंतु ती मला म्हणाली, तुला काही माहीत नाही असं म्हणलास ना, मग कशाला जोरात चावतोस? चावायचं थोडंसं कमी केलंस तर मला पण मजा येईल आणि तुला पण. बघ विचार करून, प्लीज चावू नकोस ना. ती खूप मला विनवणी करत होती. शेवटी मलाच माघार घ्यावी लागली. मी जे काही तिच्या फुग्यांना जोरात चावत होतो ते थोडंसं कमी केलं. आता मी दाबादाबीचा कार्यक्रम सुरू केला. मी तिचे बॉल जोरात दाबू लागलो. तिच्या बॉलच्या जी मुंड्या होत्या त्या पिरगळू लागलो. जसं मी तिच्यासोबत खेळू लागलो, तिच्या शरीरासोबत खेळू लागलो, तसं मला खूप मजा येऊ लागली. तीसुद्धा खूप मस्त होऊ लागली होती. तिच्या तोंडातून जो आवाज बाहेर येत होता तो आता वाढू लागला होता. ती मस्त चित्कारू लागली होती. ते खूप मदहोश होते हे माझ्या लक्षात आलं. तीसुद्धा तिचे हात माझ्या अंगावरून फिरू लागली. एकीकडून ती एकदम जोशमध्ये येते हे पण माझ्या लक्षात आलं. मग आम्ही दोघे पण एकत्र होऊ लागलो. आमच्या दोघांची शरीर एकमेकांमध्ये गुंतू लागली. एकमेकांना आम्ही चुमू चाटू लागलो. जवळजवळ संपूर्ण शरीरावरून कसा आस्वाद घेता येईल, कसा हात फिरवता येईल हे मी पण पाहत होतो आणि तीसुद्धा. दोघांमध्ये आता आग जी होती ती समान लागली होती. कसलाच फरक नव्हता. जेवढं काही मला पाहिजे होतं तेवढंच तिलासुद्धा. परंतु मी एवढ्या लवकर लगेचच स्टार्टअप करणार नव्हतो. थोडंसं सबरीनं घ्यायचं आणि दम्मानं सुरू करायचं, हीच माझी खासियत. त्याच्यामुळं मी तिथं पण थोडंसं सबरीनंच घेऊ लागलो. तिनं 2-3 वेळेस मला ट्राय केलं, मला ओढून पण घेतलं. परंतु मी मोठ्या शितापीने माझी सुटका करून घेतली आणि फक्त फोरप्लेचाच कार्यक्रम मी सुरू ठेवला.
हळू माझं संपूर्ण शरीर मी तिच्या ताब्यात दिलं होतं आणि तिनंसुद्धा माझ्या पूर्ण शरीरावर ताबा घेतला होता. आता ती जसं काही करेल तसंच मी पण करत होतो. शेवटी तिनं माझा नाऱ्या स्वतःच्या हातात घेतला आणि ती त्याच्यासोबत खेळू लागली. माझा नाऱ्या आता खुलू लागला होता. जेवढी मजा तिनं हात लावल्यावर येत होती ना, तेवढी मजा याच्या अगोदर मला कधी आलीच नाही असं मला वाटू लागलं. माझ्या भावना उफाळून येऊ लागल्या होत्या. काय करावं आणि काय नाही काही समजत नव्हतं. याच्या अगोदर माझं नीलमकडं कसं काय लक्ष गेलं नाही यार असं मला वाटू लागलं आणि खंतसुद्धा वाटू लागली. याच्या अगोदरच आपण हिचा स्वाद घ्यायला पाहिजे होता, परंतु आत्तापर्यंत आपण स्वाद घेतलाच नाही. हीच मोठी खंत मला वाटत होती. तरीसुद्धा देर आहे दुरुस्त आहे या म्हणीप्रमाणे मला वाटलं आणखीनसुद्धा वेळ गेलेली नाही. नीलमला मी भरपूर ठोकू शकतो, तिच्यासोबत मस्ती करू शकतो. ह्या सर्व गोष्टी आता माझ्याच हातात आहेत हे पण मला माहीत होतं. मग मी तिला म्हणालो, आंटी आता करायचं का सुरुवात? तशी ती माझ्यावर दात ओठ खाऊन ओरडली, अरे तुला कसं सांगायचं चालू कर म्हणून, अशी ती मला रागात बोलत होती. आता तिला असहन होत नसावं. तिनं इतक्या वेळ कंट्रोल करून ठेवलेला तिचा संयम आता तुटला आणि ती एकदम माझ्या अंगावर चढली आणि मला वरूनच माझ्या अंगाला स्वतःचं शरीर घासू लागली. आमच्या दोघांमध्ये झटापट चालू होती. त्या खोलीमध्ये अंधार असतानासुद्धा थोडासा संधीप्रकाश बाहेरून आत येत होता आणि त्या संधीप्रकाशामध्ये मला तिचं चमकदार शरीर, पिळदार शरीर माझ्या नजरेसमोर भरू लागलं. माझ्या नजरेमध्ये सर्व गोष्टी रेकॉर्ड होऊ लागल्या. मी एकदम हर्षित झालो होतो. एकदम उल्हास माझ्या मनामध्ये मावत नव्हता. एवढा आनंदित याच्या अगोदर मी कधी झालो असेन असं मला वाटत नव्हतं. मित्रांनो, आता मी जी मजा घेत होतो, जे काही मला सुख मिळत होतं, ते सुख वर्णन करण्यासारखं नाहीच. कारण तिच्या शरीराचे अवयव जे होते ते खूप भरदार आणि एकदम भरीव, मला पाहिजे तसेच. हातामध्ये एक एक बॉल बसत नव्हता, एवढे मोठे तिचे बॉल, तिचे रस्ता रोट. वर्णन जेवढं करावं तेवढं कमीच. परंतु काय करू, मी वर्णन जास्त पण करू शकत नाही, माझा नाईलाज आहे. त्यामुळं रसिक मित्रांनो, तुम्हीच थोडी समजून घ्याल आणि आपल्या कथेला पुढे चालवाल अशी अपेक्षा व्यक्त करून पुढचं वर्णन मी करत आहे. तर मग पुढं नीलम थोडी जास्त चेकाळली. ती मला आता वरून धक्के देऊ लागली. मी खाली आणि ती वर असं आसन झालं होतं. याच्या अगोदर नेहमी पुढाकार मीच घेत असे. कधी पण स्त्री खाली आणि मी वर असायचो, परंतु आता मात्र उलटं झालं होतं. मग मी तिला म्हणालो, आंटी हे अशीच पोझिशन असते का? ती म्हणाली, का आता काय अडचण आहे तुला? मी म्हणालो, मी चित्रपटामध्ये भरपूर वेळेस बघितलो आहे, परंतु हे उलटं आहे. मग ती मला म्हणाली, तुला शिकायचं आहे की चित्रपट बघायचं आहे? पुस्तकं वाचून किंवा चित्रपट पाहून कधी कोणी शहाणा होत नसतो. जे करायचं आहे ते प्रॅक्टिकल बघूनच शिकायला पाहिजे. थेरीमध्ये काही जास्त इंटरेस्ट नसतो, परंतु प्रॅक्टिकलमध्ये मात्र भरपूर मजा असते. हे तुला आज मी दाखवून देणार आहे आणि मी ज्या पद्धतीत घेते ना त्याच पद्धतीत मला खूप आवडते, बघतो. मी ठीक आहे असं म्हणालो. तशी ती मला म्हणाली, तुला जर असं जमत नसेल तर तुला जसं पाहिजे तसं कर. परंतु मी म्हणालो, मला काहीच माहीत नाही, तुम्हीच मला शिकवणार आहात, तुम्हीच माझ्या गुरुजी आहात, टीचर आहात, त्याच्यामुळं तुम्हीच मला शिकवा, काय करायचे तुम्ही सांगा, मी तसं करतो. मग ती माझ्यावर आणि मी खालून दणकी देत होतो आणि ती वरून हालत होती. मित्रांनो, जवळजवळ 15 मिनिटापर्यंत आमचा हा खेळ चालला. मी खालून दणके देत असूनसुद्धा मी थकलो नव्हतो, कारण जास्त प्रेशर माझ्यावर पडतच नव्हतं. जे काही प्रेशर पडायचं ते तिच्यावरच. तरीसुद्धा ती एकदम बलवान होती, धष्टपुष्ट शरीर, एकदम मस्त बांधा. त्याच्यामुळं तिला काही फरक पडत नव्हता. ती एकदम जोशमध्ये येऊन जोरजोरक्यात माझ्याकडून ठोके घेत होती. मलासुद्धा जास्त मजा यायला लागली आणि तिनं तर एकदम चरमसीमेवर पोहोचली होती. तिच्यामध्ये एवढा उल्हास, एवढं तेज, एवढी पॉवर असेल असं मला वाटलंच नव्हतं. तिच्याकडे बघितल्यानंतर असं एवढा काही अंदाज लावणं शक्य नव्हतं. परंतु मी आज जी काही गोष्ट पाहिली ती गोष्ट मात्र अनोखी होती आणि थोडीशी वेगळीसुद्धा होती. मित्रांनो, मला खूप मजा यायला लागली. मग 15 मिनटानंतर मी तिला म्हणालो, आंटी थोडंसं ब्रेक घेऊयात ना? तसं ती म्हणाली, का थकलास का? मी म्हणालो, नाही, तुमच्या डोक्यातून घाम खाली गळतो आहे, बघा ना माझं शरीर ओलं होऊ लागलं आहे. मग ती मला म्हणाली, तुला काय करायचं आहे, घाम माझ्या अंगातून निघतो आहे, मग असं करायला पाहिजे की घाम यायला पाहिजे? तू कशाला काळजी करतो आहेस, तू रिलॅक्स राहा, होऊ दे माझं काय व्हायचं ते, माझे हाल तुला बघत नाहीत ना, तू रिलॅक्स राहा आणि मी जे काही देते ना ते घेत राहा. मी म्हणालो, ठीक आहे, चालतं आहे आपल्याला, तुम्हाला जर तेवढीच हौस असेल ना तर मला काय अडचण असणार आहे, चालू द्यायची काय आहे ते. मग मी माझी दणकी सुरूच ठेवली. तिकडून वरून ती चांगली मस्त मला सपोर्ट करू लागली होती. काही वेळ झाल्यानंतर ती स्वतःहून मला म्हणाली, राजेश आता आपल्याला पोझिशन चेंज करायचं आहे. मी म्हणालो, का थकलात का? तशी ती म्हणाली, अरे थकायचा काही विषय नाही, मी बंद कर थोडेच म्हणते, चालूच राहू दे सर्व काही, फक्त आपण आपली दिशा बदलणार आहोत.
मी म्हणालो, ठीक आहे, मला यातलं काही माहीत नाही. तुम्ही जसं म्हणाल तसं. आता मी काय करू? तशी ती मला म्हणाली, तू पलंगाच्या खाली उतर आणि खाली उभा राहून मला ठोकायला सुरुवात कर. मी म्हणालो, ठीक आहे, खिळा ठोकतात तसंच ना? ती परत हसू लागली आणि मी सुद्धा. आम्ही दोघे मस्त हसत होतो. दोघांना पण सुख भरपूर मिळत होतं. आम्ही दोघे पण खूप हर्षित होतो, खूप आनंदित आणि खूप उल्हास. आता माझ्यासारखा एकदम दणकट पुरुष तिला मिळाल्यामुळं ती खूपच आनंदित होती. माझ्यापेक्षा जास्त तिला आनंद झाला होता. आमचा कार्यक्रम चालू असतानाच ती मला म्हणाली, राजेश, मला सोडणार तर नाहीच ना? मी म्हणालो, छे छे, अजिबात नाही. मग ती मला म्हणाली, तुझं जे पाणी तुझ्या नळाला येणार आहे ना, ते सर्व पाणी मला माझ्या घागरीतच पाहिजे. तू घागरीच्या बाहेर तुझा नळ काढू नकोस. आणि असं म्हणण्याचं कारणसुद्धा होतं. कारण मी थोडा वेळ ठोकलो, 2-3 मिनिट झाले की मी माझा नळ बाहेर काढत असे. थोडा वेळ त्याला बाहेर घासायचो आणि पुन्हा परत आत एंट्री करायची आणि पुन्हा दे दनादन. मग दणके असे असायचे की तिच्या तोंडातून अक्षरशः ओरडण्याची आवाज येऊ लागली. ती म्हणू लागली, राजेश, थोडंसं दमानं, हळू घे ना, थोडं सबरीनं घे, जरा दमानं घे. एक ना अनेक आवाज तिच्या तोंडातून बाहेर येऊ लागले होते. मग मी तिला म्हणालो, मी म्हणलो होतो ना तुझ्या तोंडातून आवाज काढेन म्हणून. ती हसली आणि मला म्हणाली, हो बरोबर आहे, खरंच तुला ह्या गोष्टीमध्ये जोड नाही. तू जसा दिसतोस ना तसा अजिबात नाहीस. आणि मग मी तुझ्या अंगावर जिथं हात ठेवला होता तेव्हापासूनच मी तुझी कायल झाली होते. तेव्हा मी म्हणालो, काय आंटी, ती चुकीची जागा म्हणा ना, तुम्हीच म्हणलात ना चुकीच्या जागेवर हात ठेवले. ती परत हसू लागली. मग अर्ध्या तासानंतर आमचा कार्यक्रम जसा एकदम जोशमध्ये आला होता तेव्हा मी म्हणालो, आंटी, तुम्ही तर माझी चुकीची जागा बघितलात, परंतु तुमची चुकीची जागा मात्र मला आत्तापर्यंत दाखवल्या नाहीत. मग ती म्हणाली, हो का, दाखवते तुला, एवढी काय गडबड आहे? आता ना मी फक्त रोळले आहे. हळूहळू सर्व काही ठीक होईल आणि एके दिवशी तू ती पण बघून टाकशील. परंतु मी म्हणालो, नाही नाही, मला आजच बघायचं आहे. जर दाखवायचे असेल तर आजच दाखवा, नाही तर मला बघायचंच नाही. आता माझ्या हट्टापुढे ती फिकी पडली आणि मला म्हणाली, ठीक आहे, जा त्या बोर्डकडं आणि कर लाईट चालू. आता त्या खोलीमध्ये जास्त वेळ थांबल्यामुळं माझे डोळेसुद्धा अंधारात पाहायच्या अभ्यस्त झाले होते. मी हळूहळू उठून त्या लाईटच्या स्विच बोर्डकडे गेलो आणि तिथल्या बोर्डवरचा स्विच दाबून लाईट चालू केली. सर्वत्र ट्यूबलाईटचा दुधाळ प्रकाश पसरला होता. त्या दुधाळ प्रकाशामध्ये तिचं शरीर एकदम न्हावून गेलं आणि ती माझ्याकडे बघू लागली. जशी ती एकटक माझ्याकडे बघू लागली तसं तिचे कबूतर पण माझ्याकडेच बघतायत असा भास मला होत होता. मग मी एकदम झपाट्यानं तिथे जाऊन पोहोचलो आणि तिच्या बॉलला हातात धरून जोरजोरक्यात दाबायला सुरुवात केलो, जसं की आता मी अटॅकच करतोय. तशी ती मला म्हणाली, काय झालं राजेश, एवढा का जोरात, एवढी गडबड कशासाठी? तसं मी म्हणालो, मला जोश आला आता. यांचा आकार, रंग, रूप सर्व काही बघून मला नशा चढली आहे. मग ती मला मला म्हणाली, काय बाई, लोकाला कशा कशाने नशा येते आणि तुम्हाला कशाने नशा येते? फक्त बघूनच तुम्हाला तर नशा आली, हो ना? मी म्हणालो, हो बरोबर आहे, तुम्ही जे म्हणतात ते एकदम बरोबर आहे. तुम्ही आहातच इतक्या मादक की तुमच्याकडे बघूनच नशा आली मला. ती हसू लागली. मित्रांनो, आमच्या दोघांमध्ये ठोकाठोकीचा जवळजवळ अर्धा तास कार्यक्रम चालला. अर्धा तास मी तिला संपूर्ण ट्यूबलाईटच्या दुधाळ प्रकाशामध्ये ठोकत होतो आणि तीसुद्धा उत्तेजित होऊन मी जे काही करेन त्या गोष्टीला सपोर्ट करत होती. आता मी एकदम आनंदित झालो कारण तिचं सर्व काही संपलं होतं. ती संतुष्ट झाली होती. तिनं मला बाजूला ढकलायला सुरुवात केली आणि मला म्हणाली, राजेश, आता संपले माझं, बस, स्टॉप करा ना प्लीज, थांब ना, आता बस झालं. मी संतुष्ट झाले आहे, परंतु मी काही थांबणाऱ्यापैकी नव्हतो. आता तिचं जरी संतुष्टी झाली असली तरी मी संतुष्ट झालो नव्हतो. मग मी तिला म्हणालो, तो संतुष्ट झाले, तुम्ही संतुष्ट झालात ते बरोबर आहे, परंतु माझं काय? मग ती मला म्हणाली, ठीक आहे, तुमचं पण मी संतुष्ट करते. असं म्हणून तिनं तिचे दोन्ही पाय जवळजवळ घेतले आणि ती मला आवडू लागली. जसं की जणू की 1 ते 2 मिनिटामध्येच तिनं माझ्या नळाला पाणी चालू केलं. काय जादू होती तिच्या पायामध्ये मला काही समजलंच नाही. परंतु एवढ्या लवकर तिनं माझं पाणी कसं काय सुटायला काय केलं आणि काय नाही मला समजलंच नाही. ती पायाची जी आडी घातली होती त्या पायाच्या आडीमध्येच काहीतरी जादू आहे, काहीतरी ट्रिक आहे हे माझ्या लक्षात आलं. मी तिला म्हणालो, हे चिटिंग आहे. तशी ती मला म्हणाली, चिटिंग, प्यार और युद्ध में सब कुछ जायज होता है. युद्धात आणि प्रेमात सर्व काही माफ असतं असं म्हणतात. म्हणून मी हा पैतरा लढवला होता. मी म्हणालो, आता ह्या वेळा तर ठीक आहे, परंतु नेक्स्ट राऊंडमध्ये मी हा पैंतरा तुला वापरू देणार नाही. तशी ती हसू लागली आणि मला म्हणाली, माझ्या मनाप्रमाणे आज सर्व काही झाले, मी खूप संतुष्ट झाले. तुला जे काही मागायचे ते तू मागू शकतोस. मी म्हणालो, मला सर्वात जी प्रिय वस्तू होती आणि सर्वात महागडी कॉस्टली जी वस्तू होती ती मला मिळालीच आहे आणि आता मला आणखीन काय मागायची गरज आहे? अजिबात इच्छा नाही. तशी ती मला म्हणाली,
तुझं संपूर्ण पाणी माझ्या घागरीमध्ये सोडायला पाहिजेस. बाहेर तर काढलं नाहीस ना? मी म्हणालो, छे छे, अजिबात नाही. एक थेंबसुद्धा बाहेर सांडला नाही. सर्व काही आतच. तिने ते संपूर्ण पाणी आतच सांडून घेतलं आणि ती मला घट्ट मिठी मारून बाजूला पडली. मित्रांनो, कथा कशी वाटली? आवडली असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि हो, आपल्या चॅनलवर जर तुम्ही पहिल्यांदाच आला असाल तर कृपया आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. बाय बाय. सर्व काही मोफत आहे. कशालाच पैसे लागत नाहीत. मग वाट कसली बघताय? करा ना सबस्क्राईब.